नमस्कार मंडळी. तर आज आहे संत गाडगेबाबा महाराजांची जयंती. तर आज मी तुम्हाला गाडगेबाबा महाराजांबद्दल काही माहिती देणार आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी केलेले कीर्तन, तसेच अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींपासून आपण अजूनही वंचित आहे, आपल्याला त्या गोष्टी माहीत नाही. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालवणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना 4 मुली होत्या, पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. 1892 साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करायचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्वजणांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकवला. दिनांक 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरदाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे, हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश होता. त्यामुळेच लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात ते गाव झाडून स्वच्छ करत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वइच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. 20व्या शतकातील समाज सुधार आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी परीट होते. सखू माझा कारभार आटोपला, मरायला अखेर मी परक्यांच्या दारवंटात येऊन पडलो. मेल्यावर जाळायला सुद्धा पैका परक्यांचाच. कशाने आली ही अवदसा, देवकार्याच्या दारूने. कसले हे देवने कसले त्या दगड, दोंड्याचे ते देवकार्य. दारूच्या पायी घरदार शेतवाडी, मान मरात बाला मुकून आपल्या संसाराचे कोळसे झाले. आता माझे आत्ताच्या आत्ता तो खंडोबा, ती आसराई आणि ते सगळे देव्हाऱ्यातील दगडधोंडे दे भिरकावून भुलेश्वरी नदीत. आणखी एक काम, आपल्या लाडक्या डेबूजीला वारा नकोसा लागू देऊ त्या देवदेवींचा. निर्मळ ठेव त्याला ए देवदेवी नि देवकार्याच्या पापापासून. अरे अरे, कसले हे धर्म नि कुळधर्म. या खोट्या देवांना कोंबडी बकऱ्यांचे हकनाहक बळी देण्याच्या पापी फंदात मी पडलो नसतो तर दारूच्या व्यसनात कशाला गुरफटलो असतो. लोकांना दोष कशाला द्या. होती माझ्या जवळ पैक्याची माया, तोवर पोखरले दारूसाठी त्यांनी मला. समाज असाच असतो सखू, पण आता माझ्या डेबूजीला सांभाळ. तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडले, पण त्याला बोकड खाऊ दारुड्या देवांचा नाद लागू देऊ नकोस. इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला. सखूबाईने हंबरडा फोडला. वऱ्हाडातील अमरावती तालुक्यातील कोतेगावची ही सन 1884 सालची गोष्ट. झिंगराजी हा शेनगावचा घरंदाज नागोजी परीटाचा नातू. कोणी कितीही शहाणा असला, विचारी असला तरी जमातीच्या मुरवतीसाठी
वर्षातून एकदा तरी देवकार्याचा धुडकूस घालून दारूच्या पाटात बकऱ्याची कंदुरी प्रत्येक घरात झालीच पाहिजे, असा त्यांचा सामाजिक दंडक. घरातल्या हव्या त्या बऱ्या वाईट भानगडीसाठी खंडोबाला आश्रयीला किंवा गावदेवाला संतुष्ट करायचे म्हटले की आलीच कंदुरीनी दारू. मूल जन्माला आले करा कंदुरी. तान्ह्या मुलाला पडसे ताप खोकला आला बोलवा भक्ताला. देव खेळवायला कापा गावादेवा पुढे कोंबडे. दाखवा दारूचा नैवेद्य लावा त्याचा अंगारा, का म्हणे होणारच ते खडखडीत. देव कार्य केले म्हणजे पाहुण्यांच्या बरोबरीने यजमानेनेही दारूचा एक घोट तरी घेतलाच पाहिजे. घेतला नाही तर देव कोपणार, अंगावर नायटे गचकरणं उठणार, घरादाराचे वाटोळे होणार. अशा धमकीदार धर्मसमजुतीपुढे मोठमोठ्या मानी माणसांनीही इच्छा असो वा नसो मान वाकून दारू प्यावीच लागते. देव कार्यच कशाला, पाहुणा राहुणा आला की त्याच्यासाठी मटणाचा बेत नसला तरी दारूची बाटली आणलीच पाहिजे. दारू देणार नाही ते यजमान कसला आणि घरंदाज तरी कसला. सारी परीट जमात असल्या फंदात अडकलेली तर बिचारा झिंगराजी त्या चरकातून सुटणार कसा. बरीच वर्षे त्याने दारूचा मोह टाळून संसार व्यवहार कदरीने केला. अखेर आजूबाजूंच्या नादाने तो देवकार्यांच्या निमित्ताने अट्टल दारुड्या बनला. दारूचे व्यसन लागायचंच काय तो अवकाश असतो, ते लागले का संसाराच्या नौकेला हळूहळू बोके पडून ती केव्हाट सपाचाट रसातळाला जाईल हे ज्याचे त्यालाही समजत उमजत नाही. सर्वस्वाला मुकून झिंगराजी फुफ्फुसाच्या रोगाने अंथरुणाला खिळला. घरदार शेतेवाडी गुरेढोरे आधीच वाटेला लागलेली, विष खायलाही फद्याजवळ उरला नाही. जवळ बायको सखूबाई आणि सन 1876 साली जन्माला आलेला एकुलता एक मुलगा डेबूजी. 2 वेळा साजऱ्या व्हायची पंचायत, तेथे कसले आले औषध पाणी. भरभराटीच्या ऐन दिवसात झिंगराजी शेठ म्हणून तोंडभर वाह वाह करून त्याच्या पैशाने दारूबाजीच्या मैफली उडवणारे आता थोडेच त्याच्या वाऱ्याला उभे राहणार. शेनगावच्या भुलेवरी नदीच्या पलीकडे कोतेगाव येथे त्याचे मावस भाऊ यादवजी आणि जयरामजी राहत होते. त्यांनी या पतित कुटुंबाला आपल्याकडे नेले. त्याच ठिकाणी मरणाला मिठी मारण्यापूर्वी झिंगराजीने सखूबाईला प्रारंभाचा उपदेश केला. डेबूजीने रोज मोठ्या पहाटे उठावे, गोठा साफ करावा, शिळ्या भाकरीचा तुकडा चावून वर घोटभर पाण्याने निहारी करावी, दुपारच्या जेवणासाठी दिलेली कांदा भाकरीची पोटचुंडी बगलेस मारावी आणि गाई म्हशी बैल चरणीला घेऊन जावे. मध्यान्हीला सूर्य आला का गुरांना पाणी पाजून त्यांना सावलीत बसवायचे. आपण भाकर खायची आणि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी भजने गात जवळच लवंडायचे. कित्येक वेळा गुरे डेबूजीची नजर चुकून शेजारच्या शेतात घुसायचे. राखणदार तंतनत यायचा. डेबूजी त्या गुराला वळवून आणून त्याचे हात जोडून क्षमा मागायचा. त्याच्या विनम्र वृत्तीला इतर गवारी पोरे टिंगलीने हसायची. एखाद्या वेळी राखणदाराची चपराकही तो मुकाट्याने सहन करायचा, पण उलट शब्द कधी बोलायचा नाही, कारण की झिंगराजीपेक्षा डेबूजी हा कित्येक पटीने चांगला होता. गुराढोरांची जोपासना डेबूजी स्वतःपेक्षा विशेष अगत्याने करायचा. वेळी आपण भाकर खायला विसरले, पण गुरांची दाना वैरण वेळच्या वेळी त्याला एकदाही चुकला नाही. सकाळ संध्याकाळची त्याची गोठे सफाई पाहून शेजारी पाजारी चकित व्हायचे. 4-5 दिवसाआड गुरांना नदीच्या पाण्यात घालून चांगली मालिश करी. त्यामुळे चंद्रभांजींचे गुरे म्हणजे दापुरीत नमुनेदार म्हणून जो तो वाखाणू लागला. मामी कौतिकाबाई पहाटे उठून जात्यावर गाणी गायची. ती गुणगुणायची. डेबूजीला नाद लागला. गावातील मंडळी कधी काळी भजने गायची. ते ऐकून वेडीवाकडी म्हणायची. त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात गोवार मंडळी जमून नदीच्या काठी भजने चालू केली. राखेलचा रिकामा डबा म्हणजे मुरदुंग आणि दगडांच्या चिपांचे टाळ या साहित्यावर डेबूजीचे हे भजनी मंडळ भजनाच्या कार्यक्रमात खूप रंगू लागले. रोज कोणी ना कोणी एकदा नवीन अभंग एकूण पाठ करून आणावा नि या टोळीने तो आपल्या भजनात चालू करावा. कामधाम आटपून रात्रीची भाकरी पोटात गेली रे गेली का हे भजनी मंडळ काळोखात गावाबाहेर जायचे नि हरिनामाचा गजर करत बसायचे. मध्यरात्रीपर्यंत असे होत राहिल्यामुळे इतर मुले उशिरा उठायची आणि उशिरा कामाला लागायची. त्याची तक्रार चंद्रभांजींच्या कानावर गेल्यामुळे डेबूजीने एकटेच भजनासाठी बाहेर पडण्याचा कार्यक्रम चालू केला. पण त्याचे सवंगडी त्याचा पिछा सोडणार थोडेच. डेबूजी मंडळाच्या भजनाचे पुढे सप्ताह होऊ लागले. सप्ताहाची समाप्ती प्रसादाने झाली पाहिजे. पोरांची डोकी ती कित्येकाने आईबापांजवळ मागून, कित्येकाने गावात भिक्षा मागून धान्य जमा केले. गुराख्यांच्या वनभोजनासाठी गोडधोड करून द्यायचा. खेडेगावच्या लोकांचा प्रघात असतोच झाले. हा म्हणता नदीच्या काठावर गुराख्यांनी अन्नकोट उभा केला. डेबूजी म्हणाला,
गळे हो आपण तर सराईत जेवतो खावतो, पण जरा भोवताल पहा ना, कितीतरी अंधले लंगले रगत पिते भिकारी माणसं आहेत. त्याहिले बिचा याहिले चुकून तरी कधी नव्हीची जेवारी बाजरीची भाकर पोटभर खायला भेटत नाही. आज आपण त्याहिले सगळ्या इले लावून आणून पोटभर जेवायला घालू. अन्नदानासारखं महापुण्य नाही ते आपलं गरीब भाऊ अन बहिणी जेवल्या म्हणजे तोच देवाला खरा नैवेद्य होईल. डेबूजीच्या भजन मंडळात एक वाबन नावाचा महार गुराखी होता. त्याने महारवाड्यातील सारे बापे बायानी मुले शेपाटून आणली. आजूबाजूचे इतर गोसावी फकीर भिकारी पण बोलवले. डेबूजीने सगळ्यांना एका पंक्तीत शिस्तीवर बसून पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाच्या जयघोषात जेवण घातले. ते लोक जेवत असताना डेबूजीने निवडक भजने तल्लीनीतेने गायली. जेवणाऱ्या मंडळीचा हा गुराख्यांचा तो प्रसाद सोहळा पाहायला जमलेल्या दापुरीच्या गावकऱ्यांना एक नवलच आज तेथे दिसले. नंतर गुराखी मंडळी पंक्तीने बसली. डेबूजीने बाबाजी गणाजी महाराला अगदी आपल्या शेजारी बसवले. केर कचरा झाडून साफ केल्यावर हा समारंभ आटोपला. पण त्या भ्रष्टाचाराची कुरुबूर डेबूजीच्या आजोळीने गावभर काही दिवस चालूच होते. पण डेबूजीचा खुलासा खोटा पाडण्याचे धैर्य किंवा अक्कल मात्र कोणातही नसे. दापुरीला डेबूजी असे तोवर असले अन्नदानाचे उत्सव त्याने अनेक वेळा केले. दापुरी गावाच्या पूर्णा नदीच्या हिवाळ्या उन्हाळ्यात फार मोठा खोल डोह पडायचा. गावातील बरीच मोठी मंडळी नि मुले त्यात पोहायला डुंबायला जायची. एक दिवस डेबूजीच्या मनाने घेतले, ही सगळे माणसे धडधड पाण्यात उड्या मारतायत, सरासर पोहतायत, पाणतळी खोल बुडी मारून भराभर वर येतायत. मजा आहे मोठी. आले डेबूजीच्या मनात. तेथे कोणाचे चालेना. आपल्याला पोहता येते की नाही याचा कसला सुद्धा विचार न करता स्वारीने घेतली धडाधड उडी डोहात. आणि मग काय झाले, कसेच काय आणि कसेच काय. लागला गटांगळ्या खायला, घाबरला, ओरडू लागला. आजूबाजूच्यांना वाटले हा मौज करतो आहे. नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून बुडतो आहे. दिसताच एका दोघांनी पकडून काठावर आणला. उपचार केले तेव्हा सावध झाला. पोहता येत नव्हते तर झक मारायला उडी घेतली कशाला, जो तो बडबडू लागला. बातमी गावात गेली. आई मामा आजोबा धावत आले. कुणी सांगितलं होतं तुला उडी मारायला बाबा, म्हणून आईने डेबूजीला पोटाशी धरले आणि भलभल त्या फंदात पडायची. गाढवाला फार खोड म्हणून मामाने दिली भडकावून एक डेबूजीच्या. खबरदार पुन्हा पाण्यात पाऊल टाकशील तर टंगणे मोडून टाकीन असा सज्जर दम भरला. नंतर डेबूजींनी असंख्य कीर्तने देखील केली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.